मीराबाई कृष्णभक्ती काव्याच्या दीर्घ परंपरेत राजस्थानच्या संत कवयित्री मीराबाईंचं आगळं वेगळं स्थान आहे। त्यांच्या पदात विलक्षण संमोहन शक्ती आहे। त्यांची पदं गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, बंगाल इत्यादी राज्यामध्ये प्रचलित आहेत। मीराबाईंना बालपणी मातृवियोग सहन करावा लागला। काकांकडे राहायला गेल्यावर चुलत भाऊ जयमल याच्यामुळे भगवत भक्तीची गोडी लागली। घरात संत महात्म्यांचा आदर सत्कार होत होता। संत संगतीमुळे छोट्या मीरेचं धार्मिक ज्ञान वृद्धिंगत झालं। पूर्वजन्माचे संस्कार आणि आध्यात्मिक वातावरणामुळे तिने स्वतःला कृष्णाला अर्पण केलं। एका साधूंकडून गिरिधराची मूर्ती मिळाली, त्या कृष्णाला तिने आपला पती मानलं। त्याचा परिणाम असा झाला की विवाहानंतर पतीला परमेश्वर न मानता परमेश्वराला पती मानणाऱ्या मीरेचा छळ होऊ लागला। कधी विषपान तर कधी सर्पदंश याचा उल्लेख त्यांच्या काव्यातून आढळतो। पतीच्या मृत्यूनंतर मीराबाई सर्वस्वाचा त्याग करून वृंदावनात आल्या। तिथले विद्वान गोस्वामी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण गोस्वामींनी निरोप पाठवला, मी स्त्रियांचं तोंड पाहत नाही। यावर स्वाभिमानी मीराबाईंनी उत्तर पाठवलं, या वृंदावनात माझ्यासाठी माझा कृष्ण हा एकमेव पुरुष आहे, बाकीच्यांना मी स्त्रिया समजते। या उत्तराने ते खजील झाले आणि अनवाणी येऊन मीराबाईंना भेटले। काही काळ वृंदावनात वैष्णवजनांमध्ये वास्तव केल्यानंतर मीराबाई द्वारकेत येऊन राहिल्या। सोबत त्यांची सखी ललिता देखील होती। तिने मीराबाईंची सर्व काव्य लिहून ठेवली। मीरेचा अधिकार कळल्यावर तिची सासरची मंडळी तिला सन्मानाने नेण्यास आली। तेव्हा मीरेने कृष्णालाच आपलं आयुष्य वाहिल्याचं सांगितलं। सासरच्यांनी हट्टाने आपल्याला घेऊन जाऊ नये म्हणून मीरा कृष्ण दर्शनाला गेली, ती परत आलीच नाही। असं हे मधुरा भक्तीचं मूर्त स्वरूप म्हणजे संत मीराबाई।